नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं एक स्वतःचं घर असावं आणि ते घर बांधकाम करत असताना कमीत कमी चुका व्हाव्या. घर बांधकाम करताना कोणकोणत्या चुका टाळल्या पाहिजेत यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ सोडलेला आहे. ते म्हणतात ना, छत ने डाला डेरा और घर बन गया मेरा. पण खरंच स्लॅब पडल्याने घर बनतं का? तर नाही. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक टप्प्यातून आपलं हे घर, जे आपली वास्तू आहे ती जात असते. जसे की प्लास्टर काम असेल, फरशीचं काम असेल, लाईट फिटिंग असेल, फॅब्रिकेशन वर्क असेल, यांसारखे अनेक टप्पे असतात. तर मुद्दा असा आहे की आपण या प्रत्येक पॉईंटवरती एक सेपरेट व्हिडिओ किंवा एक प्रत्येक पॉईंटवरती एक वेगवेगळी सिरीज घेऊन येणार आहोत. लाईट फिटिंगवरती जी सिरीज आपण चालू करतो आहे त्यामध्ये लाईट फिटिंगबद्दलच पाहणार आहोत. कोणत्याही पॉईंटवरती आपण डीपमध्ये जाणार नाही. घरमालक असतील किंवा जे नवीन ठेकेदार किंवा इंजिनियर असतील त्यांच्यासाठी एक बेसिक नॉलेज या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. लाईट फिटिंग करत असताना ज्या ज्या बेसिक गोष्टी आपण वापरणार आहोत त्याबद्दलची ओळख आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या प्रत्येकाचं कार्य काय काय असतं, प्रत्येकाचं कार्य नेमकं काय असतं, त्याचबरोबर प्रत्येक रूममध्ये किमान किती पॉईंट घेतले पाहिजेत आणि प्रत्येक पॉईंटची हाईट किती असावी. त्याच पद्धतीनं किती एमची वायर कोणत्या पॉईंटसाठी वापरली जाते, म्हणजे जास्त लोडसाठी किती एमची वायर वापरली जाते, कमी लोडसाठी किती एमची वायर वापरली जाते. वायरसाठी जो कलर कोड दिलेला आहे तो कलर कोड नक्की काय असतो, त्याचबरोबर न्यूट्रल असेल, फेज असेल, अर्थिंग असेल, हा नक्की विषय काय आहे, हे संपूर्ण माहिती झाल्यानंतर बोर्ड फिटिंग नेमका कसा केला जातो, यांसारख्या बारीक सारीक गोष्टी आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत.